बुलढाण्यामध्ये राज्य सरकारच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या। 3 पानी सुसाईड नोट, शासनाच्या निषेधार्थ केली आत्महत्या। 100 वर्ष जुन्या मंदिराचं स्वयंभू जागेचं संरक्षण करा, मंत्री मंगल प्रभात तोडांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मुंबई महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी निर्देश देण्याची विनंती। माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय, अद्ययावत मशिनरी पडल्या धोक्यात। नागरिकांच्या तक्रारीनंतर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्याकडनं रुग्णालयाची पाहणी। मुंबईत गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे यासाठी सेना भवनाजवळ बॅनरबाजी। रवींद्र धंगेकर यांचे मनातील आमदार आशियाचे झळकले बॅनर। वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी धंगेकरांच्या समर्थकांची बॅनरबाजी। आम आदमी पक्षाचं आंदोलन, भाजपच्या मोफत एलपीजी सिलेंडरच्या आश्वासनाची पूर्तता न केल्यानं आम आदमी पक्षाच्या वतीनं आंदोलनाची भूमिका। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार, आमदार परिणय फुके यांचा खळबळजनक आरोप। धर्मवीर गडासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करा, भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुतेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुणे महापालिकेत अभय योजना राबवा, मिळकत कर आकारणी 1 पटीनं करावी, जगदीश मुळीक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पत्रकार तुषार खरात यांचं 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन, पोलीस कोठडीमध्ये गांधीगिरी पद्धतीने उपोषण, खरात यांच्या वकिलांनी दिली माहिती। रायगड मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, माणगाव आणि इंदापूरमध्ये कोकणात जाताना गर्दी, तर 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। युवक काँग्रेसची 15 ते 19 मार्चच्या दरम्यान युवा आक्रोश पदयात्रा, महायुती सरकारला जाग करण्यासाठी काढण्यात येणार पदयात्रा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।